PYQ based on chapter rotational dynamics that was asked in CET 2023. A disk of radius r and thickness r by 6 has moment of inertia I about an axis passing through its center and perpendicular to its plane. Disk is melted and recast into a solid sphere. The moment of inertia of a sphere about its diameter is option A I by 5, option B I by 6, option C I by 32 and option D I by 64. आता डिस्क मेल्ट करून त्याचा सॉलिड स्फिअर केलाय, रिकास्ट केले म्हणजे व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे डिस्कचा व्हॉल्यूम आणि स्फिअरचा व्हॉल्यूम सारखा येणार आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्कचा फॉर्म्युला असतो mr²/2 आपल्याला पुढे टाकायचा आहे. मग डिस्कचं व्हॉल्यूम कसं काढतात तर एरिया गुणिले थिकनेस r/6 दिलेली आहे आणि व्हॉल्यूम ऑफ स्फिअर 4/3 पाय rs². स्फिअरच्या रेडियसला rs असं म्हणायचं, rs⁵. मग आपण यातलं रिलेशन शोधून काढलं की डिस्कची रेडियस आणि स्फिअरची रेडियस याच्यात काय रिलेशन आहे तर r/2 म्हणजे डिस्कची रेडियसला 2 ने भागलं की सॉलिड स्फिअरची रेडियस येणार आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिड स्फिअर अबाउट इट्स डायमीटरचा फॉर्म्युला असतो 2/5 m rs². आणि मग आता ह्या rs² ची किंमत r/2 टाकली आणि ह्या mr²/2 याची किंमत I टाकली, उत्तराला I/5 जो करेक्ट ऑप्शन ए आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.